नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? श्रीरामदास शंकर गीते, मुक्काम भातोडी, पोस्ट आष्टा, तालुका आष्टी, जिल्हा बीड. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय शेती आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची दीक्षा, गुरुदीक्षा 26/7/2021 रोजी घेतलेली आहे. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? संत रामपालजी महाराजांच्या शरणात यायच्या अगोदर पारंपरिक भक्ती, वैष्णव जास्तीत जास्त वैष्णव भक्ती होती आणि महादेवाची सुद्धा भक्ती करत होतो. तसेच योगालाही थोडंसं जोडलेला होतो मी. असं करत असताना अनेक देवदेवतांचे मंदिराकडे जाणे किंवा देवतांचे देवदर्शन करणे, तसेच गणपती उत्सवामध्ये 10 दिवस गणपतीचा उत्सव मानणे, तसेच नवरात्रामध्ये 9 दिवस देवीचे उपवास करणे, असे अनेक प्रकारची भक्ती आम्ही करत होतो. आणि खंडोबाची सुद्धा आमची घरची भक्ती चालू होती. सर, जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, जसे की देवी देवतांची पूजा करणे, मंदिरात जाणे, व्रतवैकल्य करणे, त्याचप्रमाणे गणेशोत्सव साजरा करणे, ह्या भक्ती साधना आपण करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की आपण भक्तीमध्ये तर होतातच, तर संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा काय मिळाला आणि आपण त्यांच्याकडे कसे काय वळालात? ह्या पद्धतीने भक्ती चालू असताना माझ्यामध्ये मी संगीत विशारदसुद्धा झालेलो आहे. तर त्या पद्धतीने भक्ती चालू होती. म्हणजे रात्री भजन करणे किंवा गावोगावचे कुठं भंडारी असले, कुठे सप्ताह असले, त्यामध्ये जाऊन गायन करणे, अशा पद्धतीची भक्ती चालू होती. हे करत असताना एक भगतजी आमच्या गावामध्ये पेट सेवा करण्यासाठी आले होते. तर त्यांनी ती एक पेट सेवा म्हणून आम्हाला ज्ञानगंगा पुस्तक दिले आणि ते आम्ही घेतले. त्यानंतर ते पुस्तक घेतलेलं असताना माझा त्यावेळेस ॲक्सिडेंट झालेला होता. त्याच्यामुळं ते पुस्तक 2 वर्ष मला वाचण्यात नाही आलं. त्यानंतर आमच्या गावाच्या शेजारी आष्टा म्हणून गाव आहे, त्या ठिकाणचे एक रिटायर शिक्षक आहेत, ते या ठिकाणी संत रामपालजी महाराजांना जोडलेले होते. त्यांनी परत दुसरी ज्ञानगंगा मला देण्यात आली. ती मी वाचली. ती वाचत असताना त्यांनी आग्रह केला, हे पुढचं वाचा, ते पुढचं वाचा, साधना टी व्हीवरचे सत्संग ऐका. तर खरोखरच मी त्या सांगतील त्याप्रमाणे जर भक्ती आणि ते वाचन करायला लागलो, तर खरोखरच संत रामपालजी महाराजांचं ज्ञान मला ते प्रकाश टाकायला लागलं डोक्यामध्ये. पूर्ण परमात्म्याची भक्ती त्यानंतरच कळाली मला. हे सगळं समजल्यानंतर मी संत रामपालजी महाराजाच्या शरणामध्ये आलो आणि भक्ती घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञानगंगा पुस्तक आहे, हे आपण आज सर्वप्रथम अध्ययन त्याचं केलं आणि त्यातनं तुम्हाला कळालं की परमेश्वर कोण आहे, देवदेवतांची स्थिती काय आहे आणि तुम्ही संत रामपालजी महाराजांचा मार्ग अवलंबला. मला असं विचारायचं आहे की आज समाजामध्ये धारणा झालेली आहे की संत रामपालजी महाराज हे जे देवी देवता आहे, मुख्यतः ब्रह्मा, विष्णू, महेश यांची भक्ती सोडवतात. हे खरं आहे का? नाही. संत रामपालजी महाराज हे देवी देवतांची भक्ती न सोडवता भक्तिशास्त्रशुद्ध पद्धतीने करण्याचे मंत्र देत आहेत आणि खऱ्याच अर्थाने भक्ती समजून त्यांची वंदना करून नंतर पूर्ण परमात्म्याची भक्ती करायला लावतात. सर, सर्वप्रथम आपण सांगितलं होतं की आपण एक संगीत विशारद आहात आणि गावोगावी जाऊन भजन करत होतात, भक्तीमध्ये अगदी तल्ल होत होतात. तर असं असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांचा मार्ग कळाला आणि आपण त्यांच्या शरणात आलात. मला हे विचारायचं आहे की आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी असं म्हणजे बघण्यास मिळतं की बरेचसे जे साधक आहेत ते भक्तीमध्ये अगदी लीन असतात. बऱ्याच प्रकारचे वाद्य ते वाजवतात, संगीत, नृत्य आणि ह्या माध्यमातून ते भक्ती करत असतात. तरी शास्त्रामध्ये या भक्तीला काही स्थान आहे का, किंवा संत रामपालजी महाराज याच प्रकारे भक्ती देतात का, किंवा अन्य कोणती भक्ती देतात? नाही, तशा पद्धतीची भक्ती नाही. ते परमात्मा काय चीज आहे हे अनुभवाने लक्षात येतं.
ज्यावेळेस ह्या संप्रदायामध्ये होतो त्यावेळेस मला माझ्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे झटके भेटलेत. माझी स्वतःची मंडळी 2008 साली मयत झाली. परंतु तिला दवाखान्यात असताना दवाखान्याचा उपचार तर चालूच होता, वैद्यकीय उपचार चालू होता. परंतु मी महामृत्युंजय जप तसेच गायत्री मंत्र याचे कितीतरी पारायणे केले, परंतु त्याचा काही उपयोग न होता माझी पत्नी मयत झाली. त्यानंतर हा मोठा शॉक बसला की भक्तीत असतानाही अशा प्रकारे जर शॉक बसत असेल किंवा भक्ती ती निष्फळ होत असेल तर खरोखरच पूर्ण परमात्मा वेगळीकडे दिसतोय अशी एक शंका माझ्या मनाला लागून गेली आणि मी फारच धीरगंभीर झालो आणि संसाराकडे आणि देवदेवताकडे किंवा कुठलीही भक्ती करताना मी फार चाणक्य पद्धतीने त्याच्याकडे पाहू लागलो. हे पाहता पाहताच संत रामपालजी महाराजांनी लिहिलेलं ज्ञानगंगा पुस्तक आणि टी व्हीवर चाललेला साधना चॅनलचा सत्संग ह्यानी प्रकाशच पडला डोक्यामध्ये आणि पूर्ण परमात्मा सृष्टीची उत्पत्ती ही कशी झाली ह्याबद्दलही ज्ञान झालं आणि प्रत्येक देवदेवतेचं वयमान आणि त्यांची शक्ती, त्यांच्याकडला शक्तीचा प्रकार ह्यो लक्षात यायला लागला आणि पूर्ण परमात्मा हा जगाचा निर्माता आहे आणि जगाला भरणपोषण करणारा तोच आहे ही ज्यावेळेस खात्री पटली त्यावेळेस माझी वाटचालच बदलून गेली. मी चाललेलो होतो पश्चिमेकडे आणि जायचं होतं पूर्वेकडे. हाच मार्ग मग मी अतिशय चांगला एकदम फुकून बघितल्यासारखा केला मी आणि संत रामपालजी महाराजांच्या या भक्तीने मी न्हावून गेलो. सर, जसं तुम्ही सांगितलात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर जी भक्ती साधना आपण करत होतात त्या भक्ती साधनेतनं आपल्याला जे काही ज्ञान आहे ते मिळत नव्हतं आणि याउलट आपली परमेश्वराची शोध चालूच होती आणि अखेर आपल्याला संत रामपालजी महाराजांचा मार्ग मिळाला. तर मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात त्यानंतर आपल्याला काय काय अनुभव आलेत? संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये आल्यानंतर अतिशय धन्यता वाटली त्या ह्या गोष्टीची की जन्ममरणाचा फेराच चुकला आणि मोक्षाच्या मार्गाला किंवा पंथाला तो आम्ही जोडलो गेलोत आणि निश्चित मोक्ष मिळेल ह्या भावनेतून आम्ही आता वाटचाल करत आहोत. हे करत असताना मला अनेक प्रकारचे अनुभव संत रामपालजी महाराजांनी दिले. तसेच माझे वडील आणि आई हे करोनाबाधित झाले होते, परंतु परमात्म्याच्या म्हणजेच संत रामपालजी महाराजांच्या कृपेने ते सही सलामत करोनामधून निघले. ही विसरू शकणारी गोष्ट नाही आहे. आणि मग नंतर लगेच कळालंच की बुवा संत रामपालजी महाराज फार दया करतात, दयावान आहेत आणि खरोखरच ह्यांच्या मार्गाने गेल्याने कल्याणच होणार आहे. तशाच पद्धतीने एवढा अनुभव आल्यानंतर सर्व घरचे माझे आईवडील, माझी पत्नी, 2 मुलं हे सुद्धा भक्तीमध्ये आले आणि त्यांनासुद्धा अनेक प्रकारचे लाभ परमात्म्याने लगेच दाखवून दिले. एक वेळेस तुम्हाला सांगतो, माझी पत्नी आणि मुलगी यांना विषबाधा झाली, म्हणजे विंचूदंश झाला. तर विंचूदंश झाल्यानंतर आमची पत्नी याला 3 दिवस विंचू उतरत नाही, परंतु परमात्म्याची संत रामपालजी महाराजांनी दिलेलं चरणामृत आणि प्रसाद दिल्यानंतर 3 मिनिटाच्या आत तो विंचू उतरला आणि तुम्हाला सांगतो माझी पत्नी अगदी हसून बोलायला लागली. हा चमत्कार आणि मुलीच्या त्याचप्रमाणे तसाच अनुभव आहे. मुलगीसुद्धा तुम्हाला सांगतो खेळत असताना त्याला विंचूचा दंश झाला, पण तुम्हाला सांगतो मुंग्या तिच्या चढायला लागल्यानंतर ती म्हणायला लागली, मम्मी माझ्या मुंग्या इकडं खांद्याकडे यायला लागल्यात, हाताला चावलेला होता तो विंचू. तर तोही तशा पद्धतीने साष्टांग दंडवत टाकला आणि तिला चरणामृत व प्रसाद दिल्यानंतर तेही 2 मिनिटात तो म्हणतो मुंग्या पूर्ण उतरल्या आणि मुलगी खेळायला लागली. ही इतके जबरदस्त अनुभव होते
की त्या लहानग्यांना सुद्धा संत रामपालजी महाराज काय आहेत आणि त्यांची भक्तीची किमया काय आहे ही संपूर्ण कळाली आणि आम्ही तर गदगद झालोत हे अनुभव ऐकून. सर, जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की 2008 साली आपली पत्नी जी आहे ही मृत्युमुखी पडली आणि आत्ता आपण सांगत आहात की तिला विंचवाचा चावा घेतला होता तिला आणि त्यातनं ती संत रामपालजी महाराजांच्या दयेने बरी झाली. तर हे कसं काय? 2008 साली माझी जी पत्नी वारली त्यानंतर मला असं वाटायला लागलं की मी परमात्म्याच्या दयेमध्ये असतो तर तसं काही झालं नसतं. 2012 साली मी दुसरी पत्नी केली आणि त्या पत्नीबद्दल सांगत आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला बरेचसे अनुभव आलेत. तर या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे गरजवंत आहेत किंबहुना जो श्रोतावर्ग आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपली ही मुलाखत बघत आहेत आणि समाजामध्ये जो स्तर आहे ज्याला परमेश्वराची गरज आहे, परमेश्वराचा शोध आहे, अशा सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? जगतमध्ये असताना मला जे वाईट अनुभव आले तशामध्ये मी व्यसनसुद्धा होते माझ्याकडं, परंतु भक्तीमुळं ह्या सगळ्यांचाच निपात झाला. ज्या दिवशी भक्ती घेतली त्या दिवशी सगळंच वाईट गोष्टी सुटून गेल्या आणि शरीर इतकं शुद्ध व्हायला लागलं की ते समाधान वाटायला लागलं, विचार शुद्ध व्हायला लागले आणि खरोखरच आज समाजाला ह्या गोष्टीची फार गरज आहे. समाज हा फार व्यसनाने वाईट परिस्थितीला जात चालला आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये तुम्हाला सांगतो एक जरी व्यसनी असला तरी त्या कुटुंबाचं ऱ्हास होत चाललेला आहे. तर संत रामपालजी महाराजांची भक्ती जर घेतली तर ते कुटुंब निश्चितच अतिशय चांगल्या उत्पन्नाच्या दृष्टीने किंवा विचाराच्या दृष्टीने आणि समाजाच्या माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचं कुटुंब होतं ही माझी दृढ भक्तीने मला समजून चुकलं आहे. तर समाजाने जास्तीत जास्त लोकांनी संत रामपालजी महाराजांची भक्ती घेऊन आत्मकल्याणाचा बी मार्ग शोधावा आणि निर्व्यसनी होण्याचा मार्ग शोधावा आणि आपले जी समजा उदाहरणार्थ भगवद्गीता, 4 वेद, 18 शास्त्र, 6 शास्त्र, 18 पुराण आणि इतर जे धर्मग्रंथ आहेत हे समजून घेण्याचं जर असेल तर फक्त रामपालजी महाराजांच्या तोंडूनच ऐकावं आणि सगळ्याच धर्मग्रंथांची उकल आपल्याला होऊन आपल्याला राजमार्ग काय सत्यमार्ग आपल्याला सापडल्याशिवाय राहणार नाही, एवढी माझी विनंती आहे. सर, जसं आज तुम्ही श्रोत्यांना सांगत आहात की आजच्या घडीला संत रामपालजी महाराज हे जे काही ज्ञान देत आहेत हे पूर्णपणे शास्त्रांच्या आधारे आहे आणि प्रत्येक गोष्टीचा ते पुरावा देत आहेत, धर्मशास्त्रांचा ते उल्लेख करत आहेत आणि परमेश्वर कोण आहे याची माहिती देत आहेत. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला काहीच हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची शरण कशी स्वीकारू शकेल? आजकाल मीडियामध्ये अनेक चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे प्रवचनं, सत्संग येत आहेत. तसेच यूट्यूब, फेसबुक अनेक प्रकारचे जे साधनं आहेत, चॅनल आहेत, याच्यावर संत रामपालजी महाराजांची अतिशय छान सत्संग येत आहेत. ते सत्संग किंवा ही मुलाखत पाहताना जे खाली नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरवर जर चौकशी केली तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये, एवढंच नाही तर भारतातल्या सर्व जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांचे नामदीक्षा केंद्र आहेत आणि तिथे जाऊन आपण निःशुल्क अशा प्रकारची दीक्षा घेऊन आपलं आत्मकल्याण साधावं. धन्यवाद. सत साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला
सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.